नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज कालची एकादशी होती, त्यामुळे द्वादशीसाठी देवाला प्रसादाचा इथे शिरा बनवला होता। तर त्यासाठी इथे बघा, मी आज साधा रव्याचा शिरा बनवणार नाहीये, तर मी इथे माखंडी हलवा बनवणार आहे, आणि जो की मी पहिल्यांदाच बनवती आहे। तर इथे छोटी तुपाची वाटी भरून रवा घेतला आहे, आणि तो छान जास्त रंग न बदलता इथे मीडियम टू लो फ्लेमवरती मी भाजून घेतलेला आहे। तर छान याचा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर एकदम छान चवीचा असा हा माखंडी हलवा तयार होतो। तर बरेच व्हिडिओमध्ये मी हा बघितला होता, म्हणलं आपण आज ट्राय करून बघूयात, म्हणून इथे बनवलेला आहे। तर त्या बऱ्याच व्हिडिओमध्ये रवा भाजलेला नाही आहे, पण मी इथे भाजून घेतलेला आहे। तर तोच रवा इथे भाजलेला बघा या भांड्यात काढून घेतला आहे, आणि त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि रवा या दुधामध्ये एक 5-10 मिनटं चांगला भिजू द्यायचं आहे, तोपर्यंत की आपली दुसरी म्हणजे जी कृती आहे हलव्याची ती करून होईल। तर अशा पद्धतीने बघा हा रवा दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, आणि याला चांगलं भिजू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण बाकीची कृती करून घेणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने माखंडी हलवा बनायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा मी 4 टेबलस्पून एवढं चांगलं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला हे ड्रायफ्रूट टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी बदाम, खरबुजाच्या, टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत, आणि त्यानंतर थोडीशी चारोळी घेतलेली आहे, पण ज्या बिया आहेत ना त्या उडायला लागल्या होत्या, त्यामुळे मी पटकन हे तुपातनं काढून घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही वापरू शकतात, किंवा तुम्हाला आवडतही नसतील ड्रायफ्रुट्स तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात। तर इथे बघा मी अर्धी वाटी एवढी साखर या तुपात टाकून घेतलेली आहे, आणि ही साखर आपल्याला चांगली विरघळवून घ्यायची आहे या तुपामध्ये, छान त्याला गोल्डन रंग येईपर्यंत हिला मस्त कॅरमलाइज करून घ्यायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने बघा ही साखर सतत आपल्याला तुपामध्ये ढवळत राहायची आहे, म्हणजे आपोआप ती साखर विरघळेल आणि तिला छान रंग चढायला लागेल। तर तुम्ही सुद्धा असा हलवा कधी ट्राय करून बघितला आहे का? नसेल केला तर एकदा जरूर ट्राय करून बघा, खूप छान लागतो हा चवीला। तर इथे बघा हळूहळू साखर आपली मेल्ट व्हायला लागली, आणि छान असा रंग धरायला लागली आहे। तर इथे सतत याला ढवळत राहायचं आहे, आणि बघा इथे मस्त असा रंग आलेला आहे। असा रंग येईपर्यंत आपल्याला साखर चांगली विरघळून घ्यायची, आणि हे करत असताना मीडियम टू लो फ्लेमवरच गॅस ठेवा, हाय फ्लेमवर ठेवू नका। त्यानंतर इथे बघा हा रवा जो आपण दुधात विरघळवला होता किंवा भिजवला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे, आणि मस्त याला चांगलं त्याला रवा पूर्ण ड्राय होईपर्यंत, किंवा हे जे ओलसर दिसतंय दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे चमच्याने। तर सतत याला ढवळत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते मस्त असं टेक्स्चर येईल आपल्या या हलव्याला। तर असा जो माखंडी हलवा तुम्ही करून बघताल ना, तर एकदम छान रवाळ दाणेदार असा हा तयार होतो, बिलकुलही चिकट होत नाही किंवा असा गच्च बसून राहत नाही। तर एकदम चवीला मस्त असा हा तयार झालेला आहे। हे सर्व मी करत असताना घरभर एकदम छान असा सुगंध दरवळत होता। तर मुलं येऊन विचारत होती, आई तू काय करतेस? तर इतके मस्त मुलांना सुद्धा याचा वास म्हणजे घरामध्ये दरवळत होता, तर लगेच खावासा वाटत होता। पण इथे बघा राहिलेली अर्धी वाटी साखर मी इथे टाकून घेतली, म्हणजे 1 वाटी रव्याला मी 1 वाटी एवढीच साखर टाकलेली आहे। तुम्ही थोडी कमी करू शकतात किंवा थोडीशी वाढवू सुद्धा शकतात। तर तुमच्या घरी ज्या पद्धतीने गोडाचं प्रमाण लागतं त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर ॲड करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आता बघा हा आपला पूर्ण जो हलवा आहे तो छान असा ड्राय झाला आहे, कोरडा झाला आहे, दूध सगळं आटून गेलेलं आहे, आणि साखरसुद्धा वरतून जी टाकली ती व्यवस्थित मिक्स झाली आहे। तर इथे तुम्ही टेक्स्चर बघू शकतात की इतकं सुंदर आलं आहे, आणि रंगसुद्धा अप्रतिम असा आलेला आहे। तर इथे बघा हे तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते इथे टाकून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर तुम्ही हा हलवा तयार केल्यानंतर यामध्ये जायफळ, वेलची पूड टाकू शकतात, किंवा नसेल आवडत तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने बघा इथे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मस्त हे ड्रायफ्रुट्स यात मिक्स झाले की आपण मी इथे 2-3 वेलची जी आहेत ना त्या खलबत्त्यामध्येच अशा थोड्याशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, तर त्या इथे मी ॲड करणार आहे। हा थोडासा खाली चिटकतो, त्यामुळे तुमच्याकडे जर नॉनस्टिक कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये केला तर एकदमच छान, म्हणजे बिलकुलही खाली चिटकणार नाही। तर अशा पद्धतीने हा हलवा तयार झालेला आहे। बघा इथे परत एकदा ड्रायफ्रूट टाकल्यानंतर मी तुम्हाला टेक्स्चर दाखवते, रंग दाखवते, बघा किती सुंदर झालेला आहे, आणि एकदम तूपसुद्धा प्रमाणात टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम मस्त झालेला आहे। तर इथे बघा वेलची टाकलेली आहे मी कुटून, तर वेलची टाकल्यामुळे याला अजूनच छान स्वाद येतो। तुम्ही इथे केशरच्या काड्या टाकू शकतात, किसून थोडंसं खोबरं टाकू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, जर याआधी असा हलवा तुम्ही केलेला नसेल तर। मलाही वाटलं होतं की चांगला होईल की नाही, चांगला जमेल की नाही, चव चांगली लागेल की नाही, पण केल्यानंतर नैवेद्य दाखवून खाल्ल्यानंतर बघितलं तर एकदम मस्त अशी चव आलेली आहे, आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे। तर इथे मी तुम्हाला बघा एक घास काढून दाखवते, बघा किती सुंदर झालं आहे। तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल।